नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत आंबट गोड असा पदार्थ जो चवीला अप्रतिम लागतो, अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट तयार होतो. तो म्हणजे रताळ्याची गोड पोळी आणि कैरीचं पन्ह. तर ही आगळीवेगळी रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर रताळ्याची पोळी करण्यासाठी इथे मी रताळे घेतलेली आहे, अर्धा किलो इतकी रताळी घेतलेली आहे. त्यानंतर 2 कैऱ्या घेतलेल्या आहे पन्ह करण्यासाठी. तर सर्वात प्रथम मी इथे रताळ्याची साल काढून घेते. तर आपल्याला पहिले साल काढून घ्यायची आहे सगळी. खूप छान लागते ही रेसिपी, नक्की एकदा ट्राय करा. तर साल काढून झालेली आहे. आपल्याला रताळी धुवून घ्यायची आता. स्वच्छ पाणी टाकून धुवून घेते. 1-2 पाण्याने धुवून घेते. तर आता इथे पातेल्यामध्ये आपल्याला रताळी वाफवून घ्यायची आहे. तर त्याचे मी थोडे छोटे छोटे तुकडे करून घेते आणि कुकरमध्ये याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर एका पातेल्यात मी रताळी टाकलेली आहे, दुसऱ्या पातेल्यात आपल्याला कैरी सुद्धा वाफवून घ्यायची आहे. तर कैरीची सुद्धा साल काढून घेते, जेणेकरून नंतर सोयीचं पडतं. तर अशा प्रकारे साल काढून घेते आणि आपल्याला मंद आचेवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर आता कुकर होईपर्यंत आपल्याला साखर मिक्सरला फिरून घ्यायची आहे. बारीक अशी पावडर करायची आहे. अशा प्रकारची पावडर हवी आपल्याला. तर कुकर सुद्धा आपला थंड झालेला आहे. रताळी सुद्धा मस्तपैकी शिजलेली आहे आणि कैरी सुद्धा. तर कैरीचा गर पूर्ण काढून घ्यायचा आपल्याला चाकूच्या साहाय्याने. तर अशा प्रकारे गर काढून झालेला आहे. तर मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर बघू शकता अजिबात कुठेच गाठी नाही आहे, मस्त पेस्ट तयार आहे. तर एका पातेल्यात काढून घेऊया. तर आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये. तर पाणी झालेलं आहे टाकून. तर गूळ टाकून घेते. 2 इतके गूळ टाकलेले आहेत मी, पावभर इतका. तर आता रताळी सुद्धा आपण एका पातेल्यामध्ये काढून घेते, भांड्यामध्ये, आणि स्मॅश करून घ्यायचं आहे. गाठी अजिबात राहायला नको. तर यामध्ये जितकं पीठ ॲड होतं तितकंच टाकायचं, खूप पीठ नाही टाकायचं. कणिक आणि पिठी साखर टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकलेलं आहे. तर आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. त्यात पाण्याचा अजिबात वापर होत नाही, केला जात नाही. तर आपल्याला तसंच गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे गोळा तयार आहे. तर इथे पन्ह्याला मी जिऱ्याचे तडका देते, जिऱ्याचा छान लागते. आपला पन्हा सुद्धा रेडी आहे. थंड करण्यासाठी ठेवून घेऊया बाजूला. चवीनुसार मीठ टाकून घेते. तर आपल्याला रताळ्याची पोळी तयार करून घ्यायची. इथे तवा गॅसवर ठेवून गरम करून घेऊया आणि पोळी लाटून घेऊया रताळ्याची. तर गोळा तोडून घेतलेला आहे, थोडं कणिकेत मळून लाटून घ्यायचं आहे घोळून. तर अशा प्रकारे पोळी लाटून झालेली आहे. खूप पातळही नको आणि जाडही नको, आपल्या पोळीसारखी पोळी करून घ्यायची आणि मस्तपैकी तूप लावून शेकून घ्यायचे दोन्ही बाजूने. नुसती खायला पण छान लागते आणि पण्यासोबत ते अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे तूप लावून भाजून घेते, मस्त शेकून घेते.
मंद आचेवरच भाजावं लागते, कारण की ती साखर असल्यामुळे पोळी करपू शकते. तर रताळ्याची पोळी तयार आहे. तर याच प्रकारे मी दुसरी सुद्धा लाटून घेते. ही सुद्धा आपण शेकून घेऊया. तूप लावून शेकून घेऊया मस्तपैकी. तर याच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या तयार करून घेऊ रताळ्याच्या. चवीला अप्रतिम लागणारी, झटपट तयार होणारी रताळ्याची पोळी आणि कैरीचं पन्ह तयार आहे. बघू शकता. तर रताळ्याच्या पोळी आणि कैरीचं पन्ह पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. तसेच वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ येईल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.